नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कोल्हापुरी लाल तिखट कसं बनवायचं. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि वाळवण बनवायला आमच्या घरी सुरू केले. मी एक वाळवणाचा देखील ब्लॉग टाकलेला आहे, आणखीन ब्लॉग मी शेअर करेन. तसंच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी चटणी देखील बनवतात आणि चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कोणता कोणता मसाला लागते, किती प्रमाणात कोणतं साहित्य घ्यायचं, किती प्रमाणात कोणता मसाला घ्यायचा, तेच मी या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आपण बघूया. हे आहे कोल्हापूरचं लाल तिखट, अगदी फेमस आहे आणि याला आम्ही आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये चटणी असं म्हणतो. तुम्ही बघू शकता चटणी किती छान झाली आहे, कलर किती मस्त आलेला आहे आणि अगदी तेलकट झालेली आहे आणि चटणीचा असा मुटका बनतो आणि ही चटणी वर्षभर टिकून राहते. चटणी बनवण्यासाठी मिरच्या पहिला विकत आणायच्या आणि बाजारातून आणण्यापेक्षा घरगुती जर मिरच्या आपल्याला भेटल्या तर सगळ्यात उत्तम. आणि आता वाळवणाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि उन्हाळ्यातच खूप लोक चटणी करतात, त्यामुळे मिरच्याचे रेट देखील खूप वाढलेले आहेत. आम्हाला 350 रुपये किलोने मिरच्या भेटल्या. ह्या मिरच्या आम्हाला घरगुतीच भेटल्या, कारण बाजारातून आणण्यापेक्षा दरवेळेला आम्ही घरगुतीच मिरच्या कुठे भेटतात का ते बघतो आणि मिरच्या देखील आम्हाला खूप चांगल्या भेटल्या होत्या. चटणी करायचं म्हटलं की 4 दिवस आधी तयारीला लागायला लागते. मी आणि मम्मी मिरच्या उन्हात घालून आलो आणि आम्ही येऊपर्यंत आजींनी इकडे लसणाचे गड्डे फोडायला घेतले होते. 5 किलोची चटणी आहे, त्यामुळे 1 किलो लसूण हा लागतोच आणि लसूण सोलला जावा यासाठी पीठ आणि तेल लावून आदल्या दिवशी पूर्ण उन्हात वाळवून घ्यायचा आणि वाळवल्यानंतर पटकन त्याचे सालं निघतात. त्यानंतर मोठं मीठ मम्मीने इथं वाळत घातलं होतं. 5 किलो मिरच्या आहेत आपल्या, त्यामुळे 5 किलोच्या चटणीसाठी 5 किलो मीठ लागतं. ते देखील आदल्या दिवशी आपल्याला वाळवून घ्यायला लागतं आणि काय आहे का नाही त्यात बघून घ्यायचं आणि वाळवून पिशवीत भरून ठेवायचं. त्यानंतर मम्मीनं मिरच्या जाऊन काढून आणल्या आणि आणल्यानंतर लगेचच आई आणि मम्मी मिरच्याची देठं मोडायला बसलीत आणि मिरच्या चांगल्या वाळल्या होत्या, त्यामुळे देठं पटकन मोडली गेलीत आणि जास्त तूट देखील आली नाही. मिरच्या स्वच्छ होत्या. त्यानंतर कोथिंबीर घेतली आईनं निवडायला. कोथिंबीर ही आमच्या शेतातलीच आहे आणि कोथिंबीरीला जर फुलं आले असतील ना तर सगळ्यात बेस्ट, कारण ती कोथिंबीर चवीला देखील छान असते आणि वास देखील त्या कोथिंबीरीचा खूप छान येतो आणि आपल्या इच्छेनं आपल्याला केवढी कोथिंबीर घालायची ती आपण निवडून घ्यायची. त्यानंतर मग आईनं लगेचच खोबरं चिरायला घेतलं आणि हे खोबरं 1 किलो आहे. 5 किलो चटणीसाठी 1 किलो खोबरं बास होतं आहे. चटणी करण्यासाठी खोबरं हे सुकंच वापरलं जातं आणि ह्यामधलं थोडं खोबरं घरातलं होतं आणि थोडं आम्ही विकत आणलं होतं. त्यानंतर मग मी आलं सोलायला घेतलं आणि आल्याचं जर सालपाट नाही काढलं तर ते आमटीमध्ये तरंगतं, चटणीत तसंच राहतं, कुठलं जात नाही. मी सोलून दिलं आलं. त्यानंतर आईनं आमच्या बारीक कट करून घेतलं त्याला. आल्यानंतर नंबर आला तो कांद्याचा. 5 किलो आपल्या मिरच्या होत्या, त्यामुळे 5 किलोला आम्ही 5 किलो कांदा घालतोय आणि कांदा चिरून आम्ही पेपरवरती पसरलं होतं, कारण पेपर कांद्याचं पाणी शोषून घेते. त्यानंतर सुमारे 1.5 किलो तेल कांद्यामध्ये घालून कांदा भाजण्यासाठी गॅसवरती ठेवून दिला. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, तीळ, मोहरी, मेथीदाणे, जिरं, साधे वेलदोडे, दालचिनी, हळकुंड, तमालपत्री, दोडफूल, त्रिफळ, नाकेश्वरन त्रिफळ आणि हे आहेत आपले जायफळ, रामपत्री, जायपत्री, रामपत्री, लवंग, मसाले वेलदोडे, बदाम फूल आणि हिंग. आता ही मोहरी भाजून घेतली. पहिला कोरडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला मेथीदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर आता जिरे भाजून घ्यायचे. सांग की असं जिरे ते भाजाले म्हणून. जिरं भाजाले तू बोल ती सांगते जिरे ते काय. त्यानंतर आता आपल्याला तीळ भाजायचे. झालेल्या बेल्ट साईडला ठेव. आता धने भाजायचे. आता हळकुंड भाजत आहे. हळकुंडला भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं. आता दालचिनी आणि आपले साधे वेलदोडे भाजत आहे. तेलामध्ये ते तळूनच घ्यायचं. आता जायफळ तळून घ्यायचं. हिंग तळा. त्यानंतर हिंग तळायचं.
बदाम फूल त्यानंतर जे काय आपले खडे मसाले आहेत ते सगळं आता आपण इथे फ्राय करून घेणार आहे. मसाले वेलदोडे आणि बदाम फूल पहिलं टाकले. रामपत्री जायपत्री आता भाजून घ्यायचं आहे. भाजून नाही रे, तळून घ्यायचं आहे. तेच ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता लवंग तळून घ्यायचं थोडस. मिरी टाकत नाही ना? मिऱ्यांसारखा मारतो. मिऱ्या घालत नाही आम्ही, घालत नाही. काही जण घालतात, काही जण नाही. लवंग तळताना उडत्या, त्यामुळे त्याच्यावरती असं ताट झाकूनच भाजून घ्यायचं. श्रीफळ आणि नाकेश्वर पहिला तळून घ्यायचं. आपण दगडफूल भाजणार आहे. दगडफुलाला दोंडफूल असं म्हणतात. तेल संपलं होतं कढईमधलं, थोडंसं होतं, त्यामुळे त्यात थोडंसं मम्मीने टाकलं आणखीन वरून. तमालपत्री तेलातनं तळून घेत आहे. हे आहे वाळलं खोबरं, ते पण आता तेलात भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं जर कच्चं राहिलं तर त्या खोबऱ्याचा चटणीमध्ये वास येतो. त्यामुळं आता आम्ही आलेलो आहोत चटणी कांडप केंद्रामध्ये आणि तुम्ही बघू शकता आजी इथं कसं त्या मिरच्या कुटायला लागल्यात. आणि इथं चटणी कांडप केंद्रामध्ये नंबर लावण्यासाठी आदल्या दिवशी आम्ही मीठ ठेवलं होतं, कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चटणी कांडायला खूप गर्दी असत्या, म्हणून आदल्या दिवशीच नंबर लावायला लागते. तरी आमचा दुसऱ्या दिवशी 8 वाजता नंबर आला होता. आणि आता ह्या काकी बुक्का काढून ठेवायला लागल्यात. आम्हाला बुक्का लागतो, म्हणजे जसं की आपण उपवासाचं काय पदार्थ करणार आहे किंवा लोणचं करणार आहे त्यामध्ये बुक्का घालायला लागतोय. तर 1 किलो बुक्का आम्ही बाजूला काढून ठेवला होता. आजीने राहिलेल्या मिरच्या डंगामध्ये घालायला सुरुवात केल्या आणि मग ह्या काकींनी जो खडा मसाला होता तो सुद्धा थोडा थोडा करून डंगामध्ये टाकला. आणि तुम्ही बघू शकता एकसारखं कसं हे मिक्स करून घेतात ते. 2 ते 3 दिवस मिरच्या ह्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या. आणि मिरच्या चांगल्या वाळल्या की आपल्या चटणीला बुरशी येत नाही आणि चटणी आपली 1 वर्ष टिकून राहते. तसंच आपण चटणी काढताना मिरच्या देखील चांगल्या बारीक कुटल्या जातात. चटणीची खरी चव ही खड्या मसाल्यातच असते, त्यामुळे खडे मसाले घालताना व्यवस्थित मेजरमेंटनंच घालायचं. सकाळी लवकर चटणी काढायला सुरुवात करतात, त्यामुळे दुपारपर्यंत चटणी काढणं बंद करतात. आणि एका ठिकाणी बसून चटणी काढायचं आणि या मिरच्यांचा ठसका सहन करणं म्हणजे ह्या आजींना मांडलंच पाहिजे. मम्मीनं राहिलेलं मीठ या आजींना टपामध्ये काढून दिलं आणि तुम्ही बघू शकता आजी कशा प्रकारे चटणी काढत आहेत. आणि थोडासा बुक्का त्यांनी मिठामध्ये चाळून घेतलेला आहे. सुरुवातीला असे काय मिक्सर नव्हते आणि आत्ताच अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये हे मिक्सर आलेले आहेत. आणि सगळा मसाला जो काही म्हणजे ओला मसाला आहे तो बारीक करून घेऊन चटणीमध्ये वेगळा मिसळला जातो. चटणी करायचं म्हटलं की 4-5 दिवस आधीच तयारीला लागायला लागते. आणि आम्हाला ही 5 किलोची चटणी करण्यासाठी 4,500 ते 5,000 रुपये खर्च आलेला आहे. काळ बदलला, वेळ बदलला, त्यानुसार आपल्याला देखील बदलायला लागते. मम्मीने हा बारीक केलेला मसाला नेऊन आजींकडे दिला आणि तुम्ही बघू शकता आजी तो मसाला बुक्क्यामध्ये कसं मिसळत आहेत आणि सगळं एकजीव करून घेत आहेत. कुठलंही जेवण असू दे, व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे, माझ्या घरी चटणी व्यतिरिक्त कुठलाच दुसरा मसाला घातला जात नाही. गरम मसाला नाही, किचन किंग मसाला नाही, कोणताच मसाला घालत नाही. कारण गरजच लागत नाही आम्हाला दुसरा मसाला वापरायची, कारण आमची चटणी मुळातच एवढी चवीला झालेली असते. आणि चटणी, नवीन चटणी म्हटलं ना, गरम गरम भाकरी आणि नवीन चटणी 1 नंबर लागते. आणि तेल चटणी भातसुद्धा खूप मस्त लागते. मी सुद्धा चटणी गावाकडनंच बनवून नेत्या, कारण पुण्या मुंबईमध्ये चटणी हा प्रकारच माहिती नाही. तिथं कांदा लसूण मसालाच मिळतो आणि आम्हाला चटणी म्हणजे चटणीशिवाय आमचं जेवण अपूर्ण आहे. फायनली कोल्हापुरी चटणी आपली तयार झालेली आहे आणि चटणीचा वास एवढा भारी उठला आहे म्हणून सांगू, अख्खी गल्ली ह्या चटणीच्या वासानं दरवळल्या. चटणी करण्यासाठी जे जे काही मसाले लागतात आणि जे जे काही साहित्य लागतं ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चटणी डंगातनं घरी नेल्यानंतर 1 दिवस तशीच ठेवून द्यायची थंड होण्यासाठी आणि चटणी थंड झाल्यानंतर चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला आता आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.